नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा भेटत आहोत. मागील काही व्हिडिओजपासून आपण आपला बेसिक अकाउंटिंगचा अभ्यास सुरू केला आहे आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट जी काय असते अकाउंटिंगची त्या कन्सेप्ट आपण बघायला सुरुवात केली आहे. काही कन्सेप्ट आपल्या पाहून झाल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही रिमेनिंग कन्सेप्ट आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आपण या स्लाइडच्या माध्यमातून आपला स्टडी सुरू करू. आता आपण याच्यामध्ये पुढे तुम्हाला मी मगाशी म्हटलं की आपण काही बेसिक कन्सेप्ट बघणार आहे अकाउंटिंगच्या, की जे आपल्याला यापुढचं अकाउंटिंग करताना, जर्नल एंट्रीज करताना आपले जे काय रिपोर्ट्स असतील, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, हे सर्व यापुढची अकाउंटिंगची प्रोसेस करताना आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्ट उपयोगी येणार आहे. त्या आपण एक स्टेप बाय स्टेप आता बघू. तर याच्यामध्ये आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे नॉर्मली माहीत असेल प्रत्येकाला. बिझनेसमधून जे काय सेल आणि परचेस होणार गुड्स अँड सर्व्हिसेस, तर त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो, म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतो. तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप बघू आपण. बिझनेस ट्रान्झॅक्शनचे 2 टाईप्स आहेत. तर त्यातला फर्स्ट टाईप आहे कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे सपोज आपण फर्निचर परचेस केलं 40,000चं आणि ॲट द टाईम आपण पेमेंटही केलं, म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये एकाच वेळी परचेसचं ट्रान्झॅक्शनही झालं आणि एकाच वेळी पेमेंटही केलं गेलं, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये झालं आपण असं म्हणू शकतो. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे सपोज आपण बिझनेसमध्ये एक 10,000चा स्टॉक परचेस केला आणि त्याचं जे काय पेमेंट असेल ते आपण फ्युचर डेटला करणार आहोत, म्हणजेच हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं. क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये रिसिप्ट आणि पेमेंट ट्रान्झॅक्शनच्या वेळी ऑन द स्पॉट कॅश येत नाही. याचा फायनान्शियल बेनिफिट असा आहे की कॅश रिसिवेबल आणि कॅश पेएबल हे इन फ्युचर ट्रान्झॅक्शन होतात. आता या पुढचा पॉईंट आहे डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय? बेसिकली सेलरकडून बायरला मिळालेलं जे काय कन्सेशन असतं किंवा अलाउन्स त्याला आपण डिस्काउंट म्हणतो. तर याच्यामध्ये 2 टाईप्स आहे, कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. तर कॅश डिस्काउंट म्हणजे काय? जेव्हा आफ्टर सेल काही अमाऊंट रिसिव्ड होणार असते तेव्हा बायरने ती इन्स्टंट किंवा स्पेसिफिक पिरियडमध्ये पे करावी, यासाठी त्याला इन्करेज करण्याच्या उद्देशाने जी अमाऊंट डिडक्ट केली जाते ती म्हणजे कॅश डिस्काउंट असते. सेकंड आहे त्याच्यात ट्रेड डिस्काउंट. जेव्हा सेलरने सेलिंगच्या वेळी सेल बिलमधील जी काय स्टॉक लिस्ट असते त्याच्या अमाऊंटमधून डिडक्ट केलेली अमाऊंट म्हणजे ट्रेड डिस्काउंट. रिटेलरला प्रॉफिट मिळवण्यासाठी ह्या ट्रेड डिस्काउंटची हेल्प होते. ती कशी? कारण रिटेलर काय करतो, जी काय वस्तूवरची प्रिंटेड प्राइस असते त्यावरून डिस्काउंट डिडक्ट करून त्यातून तो प्रॉफिट मिळवतो. पुढचा पॉईंट आहे ॲसेट्स. ॲसेट मीन्स प्रॉपर्टी, बिझनेसची प्रॉपर्टी. तर या ॲसेटचे टाईप्स आपण बघू यापुढे. फर्स्ट आहे फिक्स असेट. फिक्स असेट म्हणजे काय? जी असेट आपल्याकडे लॉंग टाईमसाठी असते. फॉर एक्झाम्पल कुठले? बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे, लँड आहे.
ही आपली फिक्स असेट आहे. सेकंड टाईप आहे करंट असेट. करंट असेट म्हणजे काय, जी ॲसेट बिझनेसमध्ये शॉर्ट टर्मसाठी असते किंवा ती फ्लक्च्युएट होते. म्हणजे सपोज आज माझ्याकडे 1,00,000 आहे कॅशमध्ये किंवा कॅश ॲट बँक किंवा कॅश इन हँड. माझ्याकडे 1,00,000 आहे आणि कदाचित उद्या माझ्याकडे 50,000 होतील किंवा 150 होतील. म्हणजे ही जी काय ॲसेट आहे ही फ्लक्च्युएट होते. म्हणजे फिक्स असेटसारखी ती सेम नसते, फिक्स नसते. म्हणून आपण याला करंट ॲसेट म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल कुठले, सन्ड्री डेटर्स किंवा बिल्स रिसिवेबल असतील आपल्याला. फॉर एक्झाम्पल रेंट रिसिवड असेल, कमिशन रिसिवड असेल, तर जी काय अमाऊंट आपल्याला रिसिवेबल असेल त्याला आपण करंट ॲसेट म्हणू शकतो. नंतर आहे फिक्टिशियस ॲसेट. म्हणजे ही एक प्रकारची इमॅजिनरी ॲसेट आहे असं आपण याला म्हणू शकतो, ज्याची व्हॅल्यू एक्सचेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण 4 इयरसाठी एका ॲड एजन्सीकडून सर्व्हिस घेतली आणि त्याचं पेमेंट आपण आत्ता केलं, म्हणजेच हा आपला एक्सपेन्सेसही झाला आणि यालाच आपण फिक्टिशियस ॲसेट म्हणू शकतो, कारण ही 4 इयरसाठी आपण यूज करणार आहोत. ओके, तुम्हाला ॲसेटचा पार्ट कळाला, ठीक आहे. आपण आता याच्या पुढे बघू लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे काय, बिझनेसची देणी. बिझनेस जी काय अमाऊंट पेएबल असेल म्हणजेच लायबिलिटी. मग ती पेएबल कोणाला असणार, क्रेडिटर्सला, किंवा बँकेकडनं लोन घेतलं असेल किंवा बँक ओव्हरड्राफ्ट्स असतील, तर ह्या सगळ्या काय बिझनेसच्या लायबिलिटीज म्हटल्या जातील. तर जसे ॲसेटचे टाईप्स होते तसे लायबिलिटीचे पण टाईप्स आहे. फर्स्ट आहे फिक्स लायबिलिटी. फिक्स लायबिलिटी म्हणजे काय, फिक्स लायबिलिटी म्हणजे काही पिरियडसाठी जी लायबिलिटी फिक्स असते आपली. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सिक्युअर्ड लोन, लाईक डिबेंचर्स, बॉन्ड्स. लोन घेतलं असेल बँकेकडनं किंवा कुठल्या फायनान्स कंपनीकडून, तर याच्या अगेन्स्ट आपली जी काय लायबिलिटी असेल ती फिक्स लायबिलिटी म्हणता येईल. नंतर नेक्स्ट टाईप आहे करंट लायबिलिटीज. जी लायबिलिटी शॉर्ट टर्मसाठी आपण पेएबल असू विथिन अ इयर इज कॉल्ड करंट लायबिलिटी. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, याला आपण करंट लायबिलिटीज म्हणू शकतो. याच्या पुढचा टाईप आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते म्हणजे सोपं होईल समजायला. बिझनेसचा सपोज एखादा वर्कर आहे आणि ह्या वर्करने कोर्टामध्ये बिझनेसच्या अगेन्स्ट कॉम्पेन्सेशनसाठी काही अमाऊंट क्लेम केली आणि कोर्टाने जो काही डिसिजन द्यायचा होता तो पेंडिंग आहे. आत्ता तरी तो डिसिजन पेंडिंग आहे. पण इन फ्युचर जर कोर्टाने डिसिजन दिला आणि जर त्या वर्करला आपल्याला पेमेंट करावं लागलं, तर त्याची जी काय अमाऊंट द्यायची आहे त्याची तरतूद आत्तापासून करून ठेवणे म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटी आपण याला म्हणू शकतो. पुढचा पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन प्रॉफिट अँड इन्कम. बऱ्याचदा काय होतं, प्रॉफिट आणि इन्कम यातला डिफरन्स काय आहे हे मुलांना लक्षात येत नाही. तर आत्ता आपण आता बघू. फर्स्ट मी तुम्हाला सांगते इन्कम म्हणजे काय. जो काय आपल्या बिझनेसला रेव्हेन्यू रिसिप्ट होतो किंवा आपल्या बिझनेसचं जे काही इन्कम रिसिव्ड होतं, मग ते सेल ऑफ प्रोडक्ट असू दे किंवा सर्विस, याच्या अगेन्स्ट आपल्याला जे काय इन्कम मिळतं ते आपण बिझनेस इन्कम म्हणतो. म्हणजे काय, सपोज
आपल्या बिझनेसला एक 10,000 रेंट रिसिवड झालं, म्हणजे काय, 10,000 आपल्याला इन्कम रिसिवड झालं. आणि प्रॉफिट म्हणजे काय, तर प्रॉफिट म्हणजे अमाऊंट, एक्सेस अमाऊंट ऑफ इन्कम. एक्सेस अमाऊंट ऑफ इन्कम असं मी का म्हटलं, फॉर एक्झाम्पल आपला जो काय कॉस्टिंग म्हणजे जे काय कॉस्ट आहे आपली गुड्स आपण जो काय सेल करतोय, सपोज आपण 7,000ला गुड्स सोल्ड करतोय आणि यातनं आपली ॲक्च्युअल कॉस्टिंग होती गुड्सची 5,000. हे मायनस केल्यानंतर 2,000 ह्या ट्रान्झॅक्शनमधून 2,000 जो काय येतोय तो आपला प्रॉफिट म्हटला जाईल. म्हणजे प्रॉफिट आणि इन्कममधला तुम्हाला डिफरन्स आला का लक्षात. आपले एक्सपेन्सेस वजा करता, इन्कममधून आपले एक्सपेन्सेस वजा करता जी काय अमाऊंट येते तिला आपण प्रॉफिट म्हणू शकतो. आणि प्रॉफिट हा आपण अकाउंटिंग इयरच्या एंडिंगला आपण काढतो. पुढचा पॉईंट आहे कॅपिटल आणि ड्रॉइंग्स. तर आपण हे एका इमेजच्या माध्यमातून मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. आपला जो काही बिझनेस आहे, ह्या बिझनेसचा जो ओनर आहे, ह्या ओनरने बिझनेसमध्ये काही इन्व्हेस्ट केलं. मी काही अशासाठी म्हटलं म्हणजे इन्व्हेस्ट तो काय काय करू शकतो, कॅश इन्व्हेस्ट केली किंवा काही गुड्स इन्व्हेस्ट केला किंवा काही ॲसेट इन्व्हेस्ट केली, तर आपण याला कॅपिटल म्हणू शकतो. म्हणजे हे बिझनेसचं कॅपिटल झालं. आणि बिझनेसमध्ये कॅपिटल हे ओनर इन्व्हेस्ट करतो. त्यानंतर तुम्हाला सांगते ड्रॉइंग्स. ड्रॉइंग म्हणजे चित्र नाही. अकाउंटिंगच्या लँग्वेजमध्ये ड्रॉइंग म्हणजे विड्रॉ करणे. मग हे विड्रॉ कोण करतं, ओनर. जेव्हा ओनर बिझनेसमधून पर्सनल पर्पजसाठी कॅश विड्रॉ करतो किंवा गुड्स विड्रॉ करतो किंवा ॲसेट विड्रॉ करतो, जर पर्सनल पर्पजसाठी तो यापैकी काही विड्रॉ करत असेल तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. फॉर एक्झाम्पल काही अमाऊंट विड्रॉ केली किंवा त्याच्या फॅमिलीसाठी काही अमाऊंट त्याने विड्रॉ केली, तर आपण त्याला ड्रॉइंग म्हणू शकतो. तुम्हाला आलं लक्षात. ओनरने बिझनेसमध्ये जे काही इन्व्हेस्ट केलेलं असेल ते बिझनेसचं कॅपिटल आणि ओनरने बिझनेसमधून पर्सनल यूजसाठी जे काही विड्रॉ केलं असेल ते बिझनेसचं ड्रॉइंग. पुढचा पॉईंट आहे डेटर्स. डेटर्स म्हणजे असा पर्सन की ज्याला आपण बिझनेसमधून गुड्स किंवा सर्व्हिस क्रेडिटवर सेल करतो आणि जो व्यक्ती त्याच्या अगेन्स्ट बिझनेसला मनी देतो तो व्यक्ती म्हणजे डेटर्स. आपण ह्या इमेज थ्रू आता बघू. XYZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ह्या XYZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मिस्टर अमितला 75,000चा गुड्स सेल केला आणि अमितकडून 75,000 अमाऊंट XYZ प्रायव्हेट लिमिटेडला रिसिवेबल आहे, म्हणजे मिळणार आहे. म्हणूनच मिस्टर अमित हा XYZ प्रायव्हेट लिमिटेडचा सन्ड्री डेटर्स म्हटला जाईल. कळालं. आता याचा पुढचा पॉईंट आपण बघू, क्रेडिटर. सेम याच्या ऑपोजिट. तर क्रेडिटर्स म्हणजे काय, आपण ज्या पर्सनकडून किंवा ज्या कंपनीकडून गुड्स किंवा सर्व्हिस परचेस केली असेल आणि त्याच्या अगेन्स्ट आपण त्या पार्टीला पेमेंट करणार असेल, त्या पार्टीला क्रेडिटर्स म्हटले जाईल. हेही आपण ह्या इमेज थ्रू बघणार आहे. ह्या इमेजमध्ये XYZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ह्या कंपनीने ABC प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून गुड्स परचेस केला 90,000चा
आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्या XYZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 90,000 ABC प्रायव्हेट लिमिटेडला पेड करायचे, म्हणजेच पेएबल आहे. तर XYZ लिमिटेडच्या दृष्टीने ABC प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सन्ड्री क्रेडिटर्स म्हटली जाईल. कळालं तुम्हाला? डेटर्स आणि क्रेडिटर्स ह्या दोन्ही कन्सेप्ट कळाल्या. ह्या दोन्ही कन्सेप्ट अकाउंटिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या आपल्याला जर्नल एंट्रीज करताना सारख्या यूज कराव्या लागणार आहे. ठीक आहे. आजचा आपला व्हिडिओ थोडा मोठा झाला, पण ह्याच्यामध्ये आपण आपला पूर्ण बेसिक अकाउंटिंगचा जो काय टॉपिक होता तो कवर केला आहे. आता प्रॅक्टिकल जे काय प्रॉब्लेम्स असतील ते कसे सॉल्व करायचे हे शिकवणार. आणि आजचा जो काय व्हिडिओ होता त्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट करा. त्यावर तुम्हाला तुमचा जो काय टॉपिक असेल तो तुम्हाला एखाद्या व्हिडिओ थ्रू किंवा पर्सनल आपण त्याविषयी डिस्कशन करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू. ठीक आहे. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.